राज्यात 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरतायत। मतं मिळवण्यासाठी महायुतीची लाडकी बहीण योजना असं म्हटलं जातंय, असा आरोप आहे। येत्या काळात आणखीन महिलांना अपात्र केलं जाईल असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केलेला आहे। लाडकी बहीण म्हणजे महिलांना सक्षम करण्याचं अजिबात काम नाही आहे। लाडकी बहीण त्यांनी दिली कारण त्यांना मतं पाहिजे होती म्हणून, आणि आता समाज कल्याणचा पैसा ओढतायत, आदिवासी विभागाचा पैसा ओढतायत, तिथे त्यांची भांडणं मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आदिवासी विभागाचा आणि समाज कल्याणचा पैसा तुम्ही दुसऱ्या कोणत्याच योजनेसाठी वळवू शकत नाही। सुप्रीम कोर्टचे तसे गाईडलाईन्स आहेत। मग हे सुप्रीम कोर्ट, संविधान हे सगळं बाजूला सारून काय गोंधळ घालायचंय ते घालतायत। लाडक्या बहिणींना त्यांनी फक्त एक चटक लावली आणि बाकी त्यांना काही त्यांचं सक्षम करण्याचं काही काम करायचं नाहीये। आज 51 लाख महिला त्या ठिकाणी अपात्र केलेल्या आहे आणि पुढच्या काळामध्ये अजून करतील ते अपात्र। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।